यापुढची बातमी एकनाथ खडसेंच्या जावयांसंदर्भातली। ड्रग्ज प्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेले एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी हे आरोप केल्यामुळे खेवलकरांच्या भोवती कायद्याचा फास आवळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ, महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले। महिलांचे अर्धनग्नावस्थेत 1497 फोटो, साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत। महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल फोनमध्ये पोलिसांना एक फोल्डर आढळून आलाय। त्या फोल्डरमध्ये पोलिसांना जे काही आढळून आलंय त्यामुळे आगामी काळात खेवलकर आणि एका प्रकरणात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी पोलीस तपासाचा दाखला देत प्रांजल खेवलकरांवरती अनेक गंभीर आरोप केले। प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय आहे ते आपण बघूया। मोबाईलमध्ये 252 व्हिडिओ सापडले। मोबाईलमध्ये 1497 फोटो सापडले। मुलींसोबत अश्लील फोटो व्हिडिओ सापडले। मुलींना नशा देऊन लैंगिक अत्याचार केले। ब्लॅकमेलिंगसाठी व्हिडिओचा वापर केला। खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो, असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। तर हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो, तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी हे आरोप केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण आलंय। कारण यामध्ये आता महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा पुढे आलाय। चाकणकरांच्या या आरोपांनंतर वादाचा भडका उडाला नाही तरच नवल। प्रांजल खेवलकरांचे सासरे एकनाथ खडसेंनी रुपाली चाकणकरांवरती जोरदार पलटवार केलाय। पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करून सांगावं, असं नाही वारंवार असू शकतात, तुमचे अनेक फोटो असू शकतात, ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे। गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही, जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही, तोपर्यंत रुपाली ताईला असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे। प्रांजल खेवलकरांच्या अटकेवरून राज्यातील राजकारण मात्र ढवळून निघाले। महिला आयोगाच्या अध्यक्षा आता विरोधकांच्या निशाण्यावरती आल्या। या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल, म्हणजे तुमचा, माझा, तुमच्या कॅमेरामॅनचा, बगरे सरांचा, यांचा, हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो, कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही। हा देशाचा आणि सरकारचा कायदा आहे आणि तो दाखवला, बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे, असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे। मी काय म्हणत नाही, मी डिफेंडही करत नाही। रुपालीताईंना मला फक्त विनंती करायची आहे की या बाबतीत तुम्ही आक्रमक झालाच आहात, पण हगवणे प्रकरण असेल, इतरही काही महिलांचे विषय आहेत, त्याच्याचबरोबर ज्ञानेश्वरी मुंडेताई ज्या महिला आहेत, 2 वर्ष झालं त्या न्याय मागण्यासाठी प्रयत्न करतात, आत्मधन करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला। त्यावेळेस मात्र या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी कुठंच भूमिका तिथे घेतली नाही, हे दुर्दैव आहे। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवरती वार पलटवार केले जात असून हा वादाचा सिलसिला काही थांबायचं नाव घेत नाहीये। या संदर्भात पोलिसांनी जी काही से कोर्टामध्ये दाखल केला होता त्या सेमध्ये पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात काही अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये काही अश्लीलता आहे, काही महिला आहेत आणि त्यामुळे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारचा से सादर केला होता। आता त्या संदर्भात पोलीसच निर्णय करतील, त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर पुढचं इंटरव्हेन्शन काय केलं पाहिजे त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील। मुळात जी केस नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडे आहे आणि त्या केसचे कुठलेही तपशील हे फक्त आणि फक्त त्या डिपार्टमेंटलाच डिस्क्लोज करायचा अधिकार आहे। त्यात चाकणकरांचा तोंडचोंबडेपणा येतो कुठून? चाकणकरांना अधिकार दिला कोणी? चला 1 मिनिटासाठी आपण असं गृहीत धरू की महिलांच्या संबंधाने विषय येतो म्हणून, पण मग चाकणकरांकडे कुणी या पद्धतीने कुठल्याही प्रकारे
तक्रार केलेली आहे का? जे काही सुरू आहे आज त्याच्या वेदना मला पण होतात, पण मी याच्या कमेंट करू शकत नाही, कारण की मी मागच्या वेळेस सांगितलं की आज मी एक जबाबदारी मंत्री आहे केंद्र सरकारमध्ये, आणि जोपर्यंत काही गोष्टी पुढे येत नाही, तथ्य त्याच्यातनं पुढे येत नाही, तोपर्यंत मला कमेंट करणं मला वाटत नाही ते योग्य आहे. खरं तर ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकरांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. पण राज्य महिला आयोगाची या प्रकरणात एंट्री झाल्यामुळे खडसेंचे जावई आणखीन एका प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. कारण हे प्रकरण आता महिलांचं लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीच्या आरोपांपर्यंत जाऊन पोहोचले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर प्रांजल खेवलकर यांच्या संपूर्ण प्रकरणाला एक प्रकारे राजकीय रंग असल्यामुळे सुद्धा या प्रकरणाचं महत्त्व वाढलेलं आहे. रुपाली चाकणकरांनी काल अनेक आरोप खेवलकरांवरती केले होते, परंतु चाकणकरांना हे आरोप करण्याचा अधिकार नेमका कुणी दिला आणि त्यांच्यापर्यंत हे पुरावे कसे पोहोचले, असा सवाल आता राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडनं उपस्थित केला जातोय. यानंतर राज्यभरातल्या